नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आलेला आहे आणि उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. कोणतेही शत्रू 2 दिवसात संपेल, तुमच्या समोर येऊन गुडघे टेकवेल. त्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हा वस्तू टाकायची आहे. 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होईल. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, याचबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. आपण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करत असतो. सोमवारी आपण शिवशंकरांची करतो, शनिवारी आपण मारुतीची देवाची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे आपण शुक्रवारी वैभवलक्ष्मीची पूजा करत असतो. श्रावण महिना हा व्रत वैकल्याचा राजा म्हणून देखील ओळखला जातो. तर बघा, उद्या श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे. हा सोमवार अतिशय खास आहे, कारण की या सोमवारी, दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ ही तीळ आलेली आहे. तीळ ही शिवामूठ सौम्य म्हणून ओळखली जाते. तर असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही या वस्तू टाकून जर आंघोळ केली, आपले कितीही 7 पिढ्यांचे दारिद्र्य लागलेले असो किंवा आपला कोणताही शत्रू असेल, गुपित शत्रू असो किंवा आपल्याला माहिती असेल, त्या शत्रू आपल्यासमोर येऊन गुडघे टेकवेल. त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला ओम नमः शिवाय या अत्यंत प्रभावशाली मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर उठल्यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे. आंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्ही गार पाणी घेतलं तरी चालेल किंवा कोमट पाणी घेतलं तरी चालेल. श्रावण महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व दिलेलं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. तुमच्या जवळपास पैठण असेल किंवा आळंदी असेल किंवा तुम्ही पंढरपूरला जाणार असाल तर कोणत्याही तीर्थक्षेत्री जाऊन तुम्ही स्नान केलं तर अतिउत्तम. श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. किंवा तुम्ही हे शक्य नसेल तर तुम्ही घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे. तुम्ही तीर्थक्षेत्रावरून गंगाजल आणलेलं असेल तर ते तुम्ही टाका. ते जर नसेल तर तुम्ही आपलं पूजेच्या साहित्याचं दुकान आहे, तिथून तुम्ही गंगाजल आणायचं आहे. हे अत्यंत प्रभावी आहे. हे गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर उद्या श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. तर शिवामूठ आहे तीळ. तर तीळ आपल्याला चिमूटभर तीळ आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि आपल्याला एक बेलपत्र देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि ह्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आपल्याला या पाण्याने आंघोळ करायला लावायची आहे. छोटे मुलं असो, आपले मुलांचा कोणता शत्रू असेल, तो शत्रू त्याला त्रास देत असेल तर मुलाला देखील या पाण्याने आंघोळ घाला. किंवा घरातील कर्ता पुरुष आहे, त्याला 7 पिढ्यांचे दारिद्र्य लागलेलं आहे किंवा पितृदोषाचा त्रास आहे किंवा शनीचा त्रास आहे, तर त्यांच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीळ टाका. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला हे सर्व गोष्टी टाकल्यानंतर बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात. तर आपल्याला सर्वात पहिले उजव्या खांद्यावर मग डाव्या खांद्यावर पाणी टाकून आंघोळ करायची आहे आणि मग डोक्यावर घ्यायचं आहे. त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपण जे आंघोळीच्या पाण्यामध्ये बेलपत्र टाकलेलं होतं ते बेलपत्र आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि निर्माल्यामध्ये तुम्ही टाकायचं आहे. बाथरूममध्ये स्टे ठेवू नका, कारण की ते निगेटिव्हिटीचं ठिकाण आहे. त्यामुळे ते बेलपत्र आपण उचलून घ्यायचं आहे. अशा प्रकारे घरातील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून तुम्ही आंघोळ करायला लावा. मुलांचा कोणता शत्रू असेल, त्याला पुढे जाऊन देत नसेल किंवा त्याच्यासाठी काही तोटके करत असेल, त्याची प्रगती होऊ नये म्हणून काही उपाय करत असेल, तर शत्रू देखील तुमच्या समोर येऊन गुडघे टेकवल. त्यामुळे तुम्ही उद्या श्रावणातील दुसऱ्या सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा. त्यानंतर तुम्ही शिव मंदिरात जायचं आहे किंवा तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग आहे, शुद्ध पाण्याने कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्याला बेलपत्र अर्पण करायचे आहे. तुम्ही जर पुरुष असाल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. स्त्री असाल तर नमः शिवाय असं 108 वेळा दोघांनी जप करायचे आहे आणि तिथेच बसून आपल्याला शिवलीला अमृतचं 11 अध्यायाचं पठण करायचं आहे. जेवढी होईल तेवढी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांची सेवा करायची आहे आणि आपल्याला
त्यांचा कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे। तर अशा प्रकारे उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या एक वस्तू टाकून तुम्ही अंघोळ करा। घराला लागलेले 7 पिढ्यांचे दारिद्र्य देखील संपेल, अनेक अडचणी, संकटे, प्रॉब्लेम दूर होतील। मुलांची शिक्षणात प्रगती थांबलेली असेल, नोकरीमध्ये यश येत नसेल, खूप शत्रू आहे त्याला पुढे जाऊन देत नसेल किंवा मागे वळत असेल, शत्रू गुपित शत्रू असेल किंवा आपल्याला तो शत्रू माहिती असेल, तो पुढे जाऊन देत नाही, प्रत्येक वेळेस त्याला अडचणी आणतो, तर ते शत्रू देखील तुमच्या समोर येऊन गुडघे टेकवेल। त्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून अंघोळ करायला विसरू नका। तर अशा प्रकारे उद्या श्रावणातील दुसरा श्रावणी सोमवार आहे। शिवाला तुम्ही पांढऱ्या तिळाची शिवामूठ अर्पण करायचे आहे। शिवामूठ अर्पण करत असताना कोरडी शिवामूठ अर्पण करू नये, थोडे तीळ वल्ले करा किंवा तुम्ही शिवामूठ अर्पण करताना वरून पाणी सोडा आणि ती शिवामूठ आपल्याला शिवाला अर्पण करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून शिवाची ही पूजा करा। कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।